केंद्र सरकारकडून महाराष्ट्रात 90 दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता। सोयाबीनला किमान 4892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देणार, केंद्राची घोषणा। राज्यपाल सीपी राधाकृष्ण उद्या नाशिक दौऱ्यावर। प्रशासन, खासदार आणि आमदारांची राज्यपाल विविध विषयांवर करणार चर्चा। सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा बंड करण्याची चिन्ह। कवठे महांकाळ मतदारसंघात पवार गटाच्या रोहित पाटील विरुद्ध अजित घोरपडेंचा प्रचार करण्याचा सूतोवाच। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली। तुपकरांवर छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात उपचार। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। सांगलीच्या तासगावमध्ये गणपती पंचायतांचा 245वा रथोत्सव संपन्न। संस्थांच्या 1.5 दिवसाच्या गणपतीचेही विसर्जन। यवतमाळचं इसापूर धरण 100% भरलं। धरणाचे 7 दरवाजे उघडले। पैनगंगा नदीपात्रात 11,800 क्युसेकनं विसर्ग। गोदावरीला पूर आलेला असतानाही पर्यटकांचा जीव धोक्यात घालून पर्यटन। नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष। अभिनेत्री दीपिका पदुकोणला कन्यारत्न। मुंबईतल्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसूती। पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कमाल। स्पर्धेत एकूण 29 पदकांची कमाई। 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।